पावडर यांच्यावरती आयात शुल्क कमी करून पुन्हा एकदा आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला। यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असं सांगितलं। आम्ही संसदेमध्ये या विषयावर नक्कीच आवाज उठवू। साहेब, नरेंद्र मेहता मीरा भाईंदरचे भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांनी काल एक पोस्ट केली की मी पदवीधर मतदार निवडणुकांसाठी मतदान करून आलो आणि त्यानंतर आता आक्षेप घेतला जातो की ते तर 8वी पास असल्याचं त्यांनी सांगितलं होतं ऍफिडेव्हिट मध्ये आणि आता अशा प्रकारे भारतीय जनता पक्षानं लोकसभेच्या अनेक जागा जिंकल्यात। अशा प्रकारे फुटारडेपणा, यंत्रणा ताब्यात घेणं, बोगस मतदान, ईव्हीएम घोटाळे आणि हे जे नरेंद्र मेहता पॅटर्न, बरं का, नरेंद्र मेहता पॅटर्न, या पद्धतीनं या निवडणुका त्यांनी लोकसभेच्या किमान 70 ते 80 जागा जिंकल्या असं मी वारंवार सांगतो। लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये तुमचा स्ट्राईक रेट हा 42% आणि आमचा स्ट्राईक रेट 47% असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। कोणते एकनाथ शिंदे काय म्हणतात त्याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही। ही भरकटलेली आणि बहकलेली व्यक्तिमत्व आहेत। त्यांचं मुख्यमंत्रीपद आऊट घटकेचं आहे। ते घटनाबाह्य बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत आणि घटनाबाह्य बेकायदेशीरपणे जे लोक सत्तेवर बसतात त्यांना मानसिक आजार किंवा ते मनोरुग्ण असतात राजकीय दृष्ट्या। महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण हे पाहतो, बहुमत गमावलेले लोक जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा त्यांच्याकडनं अशा प्रकारची वक्तव्य होत असतात।